नमस्कार मित्रो. नमस्कार. येत्या 2 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत गुरु ग्रह आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 12 वर्षांनी गुरु पुन्हा त्याच राशीमध्ये येत असतो. म्हणजेच 12 वर्षांनी गुरु त्याच्या उच्च राशीमध्ये विराजमान होत आहे. गुरु हा ग्रह भाग्याचा कारक, यशाचा कारक, धनाचा, ऐश्वर्याचा, संततीचा कारक, शिक्षणाचा कारक अशा या गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या वृश्चिक राशीला किंवा ज्यांचं वृश्चिक लग्न आहे या जातकांना गुरु ग्रहाच्या गोचर भ्रमणाचे परिणाम काय प्राप्त होतील यावर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. मित्रो, गुरु हा ग्रह वृश्चिक राशीसाठी त्याच्या उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये विराजमान होत आहे. मुळात गुरु हा भाग्याचाच कारक ग्रह आणि भाग्याचा कारकच ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान होतो. म्हणजेच वृश्चिक राशीसाठी आगामी काळामध्ये अनेक चांगल्या भाग्यवर्धक संधी प्राप्त होणार याबद्दल कुठलीही शंका नाही. खरं म्हणजे गेल्या वर्षभरापासून गुरु हा ग्रह वृश्चिक राशीसाठी त्याच्या 8व्या स्थानातून भ्रमण करत होता. 8वं स्थान हे जे स्थान आहे हे दुःख, नैराश्य, अडचणी याचं स्थान आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अनेक कार्यात नानाविध तऱ्हेने अनेक अडचणी प्राप्त होत होते आणि त्याच्यामुळे आपल्या पदरी फक्त निराशाच पडलेली होती. परंतु आता गुरुच्या भ्रमणामुळे आपल्याला अनेक चांगल्या नामी संधी उपलब्ध होतील. मंडळी, गुरु भाग्यस्थानात विराजमान झाल्यामुळे आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक नानाविध संधी उपलब्ध होणार आहेत. गुरु हा ग्रह भाग्यस्थानातून आपल्या दृष्टीने, कारण गुरुला 5, 7, 9 दृष्टी आहेत. गुरुची 5वी दृष्टी ही लग्नस्थानावर येते. म्हणजे गुरु भाग्यस्थानातून 1, 2, 3, 4, 5 आपल्या 5व्या दृष्टीने तो लग्नस्थानावर पाहणार आहे. गुरु आपल्या 7व्या दृष्टीने कुंडलीच्या 3य स्थानावर पाहणार आहे आणि गुरुची जी 9वी दृष्टी असते ती शुभकारक आणि अमृत दृष्टी असते. आणि गुरु आपल्या दृष्टीने ज्या स्थानांवर पाहत असतो त्या स्थानाच्या फलादेशामध्ये नेहमी वृद्धी करत असतो. गुरुची 5वी दृष्टी लग्नस्थान, तनुस्थान आणि त्या ठिकाणी वृश्चिक रास मंगळाची रास, मंगळ त्याचा मित्र आहे म्हणजे तो आपल्या मित्र राशीकडे पाहत आहे. गुरुची लग्नस्थान म्हणजे तुमच्याच राशीकडे त्याची दृष्टी आल्यामुळे आता तुमच्यामध्ये स्वतःमध्ये चांगले आमूलाग्र बदल होते. तुमची वैचारिक शक्ती फार चांगली होईल. तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि नवीन कार्य करण्याच्या संकल्पना तुमच्याकडे समोर येतील. म्हणजेच तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आता आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षभरापासून ज्या अडचणी होत्या, जी नैराश्य पदरी होतं, ते नैराश्य दूर होऊन आता आपण अधिक उज्ज्वल यशाकडे वाटचाल करू शकाल. गुरुची 7वी दृष्टी ही 3य स्थानावर येणार आहे. खरं म्हणजे ज्या व्यक्ती 3य स्थानाशी संबंधित कार्य करत असतील, म्हणजेच हे जे स्थान आहे हे इंटरनेटचं स्थान आहे, मीडियाशी संबंधित स्थान आहे. हे स्थान जे आहे ते सोशल मीडियाशी संबंधित आहे. म्हणजेच आजच्या कालावधीमध्ये ज्या व्यक्ती सोशल मीडियाशी संबंधित कार्य करत असतील, ऑनलाईनशी संबंधित काही कार्य करत असतील तर त्या क्षेत्रामध्ये त्यांची उत्तम प्रगती होईल, त्यांच्या कामकाजामध्ये वृद्धी होईल. ज्या व्यक्ती टूर्स अँड ट्रॅव्हलशी संबंधित, मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित कार्यरत असतील त्यांना सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये नामी संधी प्राप्त होतील. हे स्थान लिखाणाचं सुद्धा आहे आणि गुरु हा प्रकाशन करणारा ग्रह आहे. ज्या व्यक्ती लेखनाशी संबंधित कार्य करत असतील, पत्रकारितेशी संबंधित कार्य करत असतील तर त्यांच्या लेखनाला सुद्धा चांगली प्रसिद्धी प्राप्त होईल. एखाद्याचं मनोगत असेल की मी एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन करावं तर त्याची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते.
कारण प्रकाशनाचा कारकग्रह तो गुरु, आणि तो गुरु भाग्यस्थानातून तृतीय स्थानाकडे पाहतोय आपल्या अमृत दृष्टीने. त्यामुळे नक्कीच हे सुद्धा मनोरथ त्यांचे पूर्ण होऊ शकते. मित्रो, गुरु हा ग्रह आपल्या 9व्या दृष्टीने पंचम स्थानाकडे पाहतो. पंचम स्थानावरून आपण कला, शिक्षण, विद्या तसेच संततीचा सुद्धा विचार केला. ज्या व्यक्ती म्हणजेच पंचम स्थानाचा अधिपती गुरु आहे. पंचम स्थानामध्ये या कोण स्थानात हे एक स्थान शुभ स्थान मानलंय. पंचम आणि नवम ही दोन्ही स्थानं शुभ स्थानं मानलेली, आणि त्या स्थानाचा अधिपती गुरु म्हणजे पंचम स्थानाचा अधिपती गुरु हा त्याच्या पंचमात 1, 2, 3, 4, 5 पंचमेश त्याच्या पंचमात त्याच्या उच्च राशीमध्ये स्थित होऊन पुन्हा तोच गुरु आपल्या स्वतःच्या मीन राशीला पाहतोय. कुठलाही ग्रह, मग तो शुभग्रह असो किंवा पापग्रह, कुठलाही ग्रह ज्यावेळी आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपल्याच राशीला पाहतो त्यावेळी त्या स्थानाची चांगली वृद्धी करतो. याचाच अर्थ पंचमेश त्याच्या पंचमात नवमात आहे, म्हणजे दुसऱ्या कोणस्थानामध्ये असल्यामुळे कारणाने ज्या व्यक्ती आता उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होते, त्याच्यामध्ये चांगलं यश मिळेल. ज्या व्यक्ती आता शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये अधिक यश मिळून कदाचित जी मुलं गुणवत्ता यादीत येऊ इच्छित असतील किंवा स्कॉलरशिप मिळवू इच्छित असतील त्यांना स्कॉलरशिप मिळवण्याच्या संधी सुद्धा चांगल्या प्राप्त होतील. ज्या व्यक्ती परदेश गमन करू इच्छित आहेत, म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश गमन करू इच्छित आहेत, परंतु काही कारणामुळे गत वर्षामध्ये किंवा मागील काही वर्षांमध्ये त्यांना जर काही अडचणींना सामोरं जावं लागलं असेल तर आता त्यातल्या अडचणी दूर होऊन लवकरात लवकर आता त्यांच्यासाठी नशिबाचे द्वार खुले होते. पण त्यांनी जरूर प्रयत्न करावा परदेश गमन करण्यासाठी, त्यांना परदेशी जाण्याचे योग निश्चितच प्राप्त होते. ज्या व्यक्ती परदेशी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना असं वाटत होतं की सध्या माझा विजा पुन्हा रिन्यू होईल का, पुन्हा मला, किंवा मी परमनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय केलं होतं आणि त्याच्यामध्ये काही अडचणी येत होत्या, तर त्या अडचणी दूर होतील का, तर गुरुची नवम स्थानातून 7वी दृष्टी तृतीय स्थान आहे आणि तृतीय स्थान डॉक्युमेंटेशनशी संबंधित आहे. तर ज्या व्यक्ती PR घेऊ इच्छित आहेत, ज्या व्यक्ती विजा रिन्यू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊ शकेल. मित्रहो, गुरु नवम स्थानात असल्या कारणाने नवम स्थान हे एक शुभ स्थान मानलं जातं. या स्थानावरून आपण अनेक तीर्थयात्रा सुद्धा पाहतो. पंचम नवम स्थानामध्ये गुरु आल्या कारणाने जर का आपल्यापैकी काही जातक आता काही तीर्थयात्रा करू इच्छित असतील, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करू इच्छित असतील, तर त्यांना आता तीर्थयात्रेचे सुद्धा योग संभवत आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची उच्चतम प्रगती होऊ शकेल आणि काही जणांना आध्यात्मिक गुरुची चांगली प्राप्ती होईल. गुरुच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा प्राप्त होऊ शकेल. हे स्थान, नवम स्थान, हे पित्याचं सुद्धा स्थान आहे आणि म्हणून काही जणांच्या वडिलांना, त्यांच्या पित्याला त्यांच्या नोकरीमध्ये बढती बदलीचे योग संभवत आहे. पित्याची चांगली वृद्धी होऊ शकते, पित्याला प्रत्येक कार्यात चांगलं यश मिळू शकतं, त्यांचा नावलौकिक होऊ शकतो. जर का काही व्यक्ती राजकारणात असतील, राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असतील, त्यांना या वेळेमध्ये म्हणजे 2 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये नावलौकिक कीर्ती प्राप्त होऊ शकेल. कुटुंब स्थानाचा अधिपती गुरु आहे, तो कुटुंबेश होऊन तो नवम स्थानामध्ये येतोय. कुटुंबेश ज्यावेळी नवम स्थानात आहे तर द्वितीय स्थान हे वाचेशी पण संबंधित आहे. ज्या व्यक्ती कम्युनिकेशन कार्यरत असतील, ज्या व्यक्तींचा सूत्रसंचलनाशी संबंध असेल, ज्या व्यक्ती कन्सल्टन्सीमध्ये असतील, त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यात उत्तम यश मिळू शकतं. कुटुंबेश नवम स्थानात असल्या कारणाने घरामध्ये अधिक चांगली मंगल कार्य घडून येते. घरामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा आनंदमयी वातावरण आता राहू शकेल. धनाचे अनेक मार्ग खुले होते. धनामध्ये, धन मिळवण्यामध्ये सुद्धा तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. म्हणजे
धनाची सुद्धा चांगली वृद्धी होऊ शकते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मित्र, हे जे योग आहेत हे योग गुरुभ्रमणाने आपल्याला प्राप्त होतील. परंतु यासाठी प्रत्येकाची स्वतःची एक स्वतंत्र कुंडली फार महत्वाची असते. तुमच्या कुंडलीमध्ये जर महादशा अंतर्दशा अनुकूल असतील आणि आता सध्या तुम्ही एखादा इव्हेंट पाहू इच्छित असाल आणि त्याच्यामध्ये जर काही सकारात्मक यश नक्कीच मिळणार असेल तर ह्या गुरुच्या गोचर भ्रमणाचा परिणाम नक्कीच तुमच्या राशीला प्राप्त होऊ शकेल. गुरुग्रहाची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नेहमी नित्य नियमाने पठणामध्ये दत्त 52 स्तोत्राचं पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज जप करा. मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.